रायगडमधून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर येत आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्लांटमधील धोकादायक जैविक कचरा थेट पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। शिंदे शिवसेनेने रिलायन्स कंपनीच्या या कृत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून तीव्र विरोध दर्शवलाय। मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स कंपनी आपल्या प्लांटमधील लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर नावाचा वेस्ट स्वतःच्या क्षेत्रात डंप न करता पाबळ खोऱ्यातील एका निष्पाप शेतकऱ्याच्या शेतात टाकत आहे। या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा वेस्ट नदीच्या पाण्यात मिसळल्यामुळे 2 गुरांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे। शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष संजयजी म्हात्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली। दिल्लीच्या सीमा लॅबोरेटरीज या सरकारी लॅबचा टेस्ट रिपोर्ट सादर करत त्यांनी हा वेस्ट शेती, पशुधन आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केलाय। हा शासकीय अहवाल कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला दाखवूनही प्रशासनानं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही असा आरोप संजय म्हात्रे यांनी केलाय। स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध असून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीय। प्रशासन आता रिलायन्सवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। माझी तुम्हाला ओळख करून देतो। पहिला मी संजय रघुनाथ म्हात्रे, मी युवा सेना जिल्हा प्रमुख आहे आणि मी इथला शेतकरी सुद्धा आहे आणि माझी मिसेस इथं सरपंच आहे निगड्या ग्रामपंचायतीमध्ये। मला इथून शेतकऱ्यांनी कळवलं की बाबा असा मलवा आपल्या नदीमध्ये आले आणि कोणीतरी टँकर घेऊन तिकडून येतोय। तर त्याची पाहणी त्या शेतकरीच केली आणि इथल्या युवा पिढीने केली आणि त्याचा पाठपुरावा केला तर कुठं टाकतात म्हणून। त्याचा आपण पाठपुरावा केल्यानंतर आपण पाहिलाच असेल की तिथं खड्डा खोदलेला आहे आणि तिथं तो मलवा पडलेला आहे। पण हा मलवा नदीत गेल्यामुळे तिथं गुरं ढोरं होरपळत होती, ती कशी मशी वाचवली त्या लोकांनी। परंतु जर गुरं ढोरं होरपळत असतील तर नक्कीच माणसंसुद्धा होरपळून मरू शकतात आणि हे त्या शेतकऱ्याला फसून हा मलवा इथं आणलेला आहे। जर रिलायन्सचा मलवा तिथून येतो इकडं, जर तो शेतीसाठी पूरक असता तर मग ते त्यांच्या भागात काय वापरला। रिलायन्सची 5,000-10,000 एकर जमीन आहे, मग तुमच्या इथं यूज करा, चांगला यूज करा। एखादा शेतकऱ्यांचा मेळावा घ्या आणि त्यात सांगा की हा जो मलवा आहे हा शेतीसाठी चांगला आहे, पूरक आहे। तसं काही न करता चोरी चुपून हे टँकर आणतात इथं आणि टँकरचा नंबरसुद्धा नाही, त्या नंबर प्लेटसुद्धा नाही, असे टँकर इकडे येतात आणि इथं टाकतायत। अशा इथं आतापर्यंत 40 टँकर इथं टाकले आहेत। याच्यापासून आमची ढोरं इथं होरपळलेली आहेत। तरी इथल्या शेतकऱ्यांची तक्रार केली त्यानुसार आम्ही इथं आलो आणि बघतो तर इथं 5-6 टँकर होत्या आणि त्या टँकरच्या मुलं इथं आमचं नुकसान होते। आणि ही जी रिलायन्स कंपनी आहे, या रिलायन्स कंपनीला वाटतं की इथली लोकं अनाडी आहेत, पण आमची लोकं अनाडी नाहीत, आमची लोकं सुधारले। आम्ही खेडोपाड्यात राहतो, आम्ही कष्टाने कमवतो, आम्ही कुठला सरकारचा मालवा लुटत नाहीत, आम्ही इथले स्थानिक आहोत। त्याच्यामुळं जेव्हा मी इथे आलो तेव्हा या शेतकरी सांगितलं, आम्ही शेतकरी ह्या टँकर अडवल्या आणि ह्या लोकांनी सांगितलं अशा आम्ही टँकर अडवलं। तिथून नंतर आम्ही फोन केला कृषी अधिकाऱ्यांना, तेव्हा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं मी की बाबा साहेब हे कसं काय आहे। तर नाही तुम्हाला मी सांगतो, कृषी अधिकाऱ्यांना पण याची पुरेपूर माहिती नाही आहे, पण तेही त्यांच्या अंगावर ओढले। हे चुकीचं आहे। इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करायला पाहिजे। मुळात साहेब तुम्हाला सांगतो मी, पाहणी करायला पाहिजे, नंतर ह्याचा खरंच शेतीसाठी फायदा आहे की नुकसान आहे, हा फायदा आहे नुकसान आहे बघल्यानंतरच इथं शेतीत मलबा टाकायला पाहिजे। पण आम्हाला ही जी रिलायन्स कंपनी आहे, ही रिलायन्सची मॅनेजमेंट आहे, ही इथल्या आम्हाला शेतकऱ्यांना, आम्हाला नवीन युवा पिढीला ही वेडी समजते, पण आम्ही वेडी नव्हतो, आम्ही शहाणे आहोत। ही इथं आता यांचे टँकर आम्ही बंद केले, पण आम्हाला शासनाला म्हणणं आहे शासनाला की ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन ही बंद झालं पाहिजे आणि जे रिलायन्सचा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या इथंच ती मलबा टाकला पाहिजे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करू। नमस्कार, आज आम्ही पाबळ खोऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी जो काही एक बायोगॅस नावाक जो प्लांट तयार केला आहे, तर त्याचं जे काही वेस्टेज असतं ते वेस्टेज हे त्यांच्या क्षेत्रात, रिलायन्स कंपनीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जो वेस्टेज असतो तो तिथे डम्पिंग न करता त्यांनी पाबळ खोऱ्यातील एका जनसामान्य शेतकऱ्याला हाताशी धरून त्यांनी तो इथे वेस्टेज टाकायचा प्रयत्न केला। पण तुम्ही पाहू शकता ह्या वेस्टेजचं जे नाव आहे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर। हे जे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्याचे जे टेस्ट रिपोर्ट आहेत ना, हे टेस्ट रिपोर्ट हे सीमा लॅबोरेटरीज म्हणून हे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड ही जी लॅबोरेटरी आहे ही दिल्लीची आहे आणि जर अशा दिल्लीच्या लॅबोरेटरीमधनं एखादा टेस्ट रिपोर्ट जर कृषी विभागाला, इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित जे काही यंत्रणा आहे त्यांना जे काही टेस्ट रिपोर्ट हे दाखवून हे लोक इथे जे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर
हे तुम्ही पाहू शकता. इथली परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण संबंधित जो लिक्विड फर्मिनेटेड जो ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे तो इथल्या संबंधित शेतकऱ्यांना किंवा शेतीला आणि जे पशु आहेत त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आम्ही सत्य परिस्थिती पाहिली. इथल्या शेतकऱ्यांचा आक्षेप होता. आमचे शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजयजी म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हा जो काही ते सगळा हा प्रकार बाहेर काढला आणि आमचा त्याला प्रखंड विरोध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर हा जर प्रकार या रिलायन्स इंडस्ट्रीने थांबवला नाही तर येणाऱ्या काळात त्या कृषी वरती देखील आणि कंपनीवरती देखील मोठं जनआंदोलन पशूंना घेऊन सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन शिवसेना उग्र आंदोलन छेडेल एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये हा जो शेतकरी आहे जगदीश आयरे, आम्हाला याची सुद्धा कल्पना नव्हती. तरी मी दुपारी त्याला म्हटलं, जगदीश हे काय रे एकदम घाण वास मारतोय. तो मला बोला, सत्वे भाऊ इथे आमची शेती आहे आणि या शेतीमध्ये मी प्रतिवर्षाप्रमाणे कलिंगडीचा व्यापार करतो आणि मला खतासाठी ती चांगलं योग्य आहे. तर मला चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता ह्या संजय म्हात्रेच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ह्याच्यापासून सर्व शेतकऱ्यांना आणि इथली जी वस्ती आहे त्यांना सर्वांना धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे अगदी आम्हाला कल्पना नव्हती. पण शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे की या ठिकाणी असा जर सर्वांना जर याचा जर आपल्याला पश्चाताप होत असेल, काही नुकसान होत असेल तर ते मी शेतकरी म्हणून या ठिकाणी टाकून देणार नाही, बंद करी. आणि त्या ठिकाणी संजय म्हात्रेंच्या या ठिकाणी आल्याबद्दल आणि आम्हाला सूचना दिल्याबद्दल त्यांचासुद्धा आम्ही ग्रामस्थ मंडळाला आभारी आहोत. आणि या विभागामध्ये अशी परत स्थिती आम्ही निर्माण करून देणार नाही. आम्ही शेतकरी आता जागे झालेलो आहोत. ओके.